हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. तर आजचा वार आहे बघा, मंगळवार. आता टायमिंग झालाय 4:30 आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे 4:30 वाजता. तर आज घरात भरपूर काम होते बरं का. तर सगळं घरातल्या जाळ्या वगैरे आज काढून घेतल्या आणि किचन पण सगळं स्वच्छ धुवून घेतला. स्टाईल फरशी सगळी घासून स्वच्छ धुवून घेतली. आपण क्लीन करताना इतका असं आपण तर स्वच्छ धुवूनच घेत असतो, पण आज सगळं किचन वगैरे वरच घासून स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या हॉलच्या पण. आणि कसं घरातलं सगळं काम आज करून घेतले, त्यामुळे आज सकाळी काही ब्लॉगला सुरुवातच केली नव्हती. तर म्हणलं आज आता ब्लॉगला सुरुवात करू. आणि खजूरचे लाडू पण करायचं. मी 2-3 दिवस झालं म्हणते की खजूरचे लाडू करू आणि काही जमलंच नाही. तर म्हणलं आता सगळं काम वगैरे उरकलेत. मी पण थोडं फ्रेश झाले आणि आज काय आराम वगैरे केला नाही. आज फ्रेश झाले, विणी वगैरे घातली आणि म्हणलं चला आता ब्लॉगला सुरुवात करू. आणि टाइम पण आहे, खजूरचे लाडू पण करू. आणि सकाळची आज सकाळी केली होती कोबीची भाजी. चला ते लाडू करून घेऊ आणि अर्धा किलोचेच करणार आहे. आणि अर्धा पॅकेट आहे अजून एक, पण ते अर्धा पॅकेट आहे, पण हे असंच ठेवते खाण्यासाठी. आणि अर्धा किलोचे लाडू करते. 1 किलोचे करायला पाहिजे ते जास्त झाले असते, पण आता अर्धा किलोचेच करते. आणि नंतरच्या वेळेस आणखी आणले खजूर 1 किलोचे करते. तर आता खजूर आणि जास्त काही सामान लागत नाही बरं का खजूरचे लाडू करण्यासाठी. आपले म्हणजे साखर गुळ असं काही घेणार नाही, फक्त खजूर आणि थोडेसे काजू बदाम आणि थोडंसं तूप इतकंच घेणार आहे. तर साध्या सोप्या पद्धतीने खजूरचे लाडू पण करते आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. खजूर अगोदर काढून घेते, त्यातले बिया काढून घेते आणि बारीक असं कट करून घेतलं पाहिजे. आता 4:30 वाजल्यात तर पटकन करून घेते आणि चहा पण करायचा आहे. आणि चहा म्हणले खजूरचे लाडू केल्यानंतरच चहा करून पिते. थोडंसं फ्रेश झाले की चहा कसं करून पिला तर बरं वाटतं. पण आता सगळे काम तर उरकून घेतले, घर वगैरे स्वच्छ करून झालेले, पण आता चहा नाही केलेला. लाडू करून घेते मग चहा करते. आणि दुपारचं जास्त चहा, आता ऊन असल्यामुळे थोडस चहा नकोच वाटतंय जरा. मी त्यामुळे थोडा उशिरा चहा करते, लवकर चहा करत नाही आता मी. तर असं हे अर्धा किलो खजूर आहे. तर असं खजूर आहे, याच्यातली बी काढून घेते. हे असं तर हे असं बी काढून घेते आणि हे असं वरचं थोडंसं साल आहे हे पण काढून घेते. आणि आता इथं त्या घरात बसूनच सगळं करून घेते पहिलं आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते जे साल काढून घेतल्यानंतर. तर आता हे सगळं पुढं हे आता इतका थोडा वेळ लागेल, पटकन सगळ्या बिया काढून घेते आणि मग पुढची रेसिपी शेअर करते. तर खजूरच्या बियातल्या काढून घेतल्या बघा आणि हे कट करून घेतलं. तर भरपूर वेळालाच गेला, अर्धा किलो खजूर होते तरी पण बिया काढायला, कट करायला. आणि जर चाकूनी तर लय वेळ लागतो. जे घरातली आपली किचन मधली कैची असते त्यानेच कट करून घेतलेले, कारण चाकूनी कट करत होते पण भरपूर वेळ गेला असता आणखी. त्यामुळं असं छान अर्धा किलो खजूरच्या मी बिया काढून घेतलेले आहेत आणि बारीक कट करून घेतलेले. हे मिक्सर मध्ये फिरत नाही, एकदम असं चिकट आहे, त्यामुळं असंच हात म्हणजे चाकूने कैचीनीच असं बारीक कट करून घेतलेले किचन मधले आपल्या. आणि थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले. आता गॅस चालू करून घेते. कढई पण ठेवते आता गरम करण्यासाठी आणि हे बारीक कट करून घेते. काजू आणि बदाम पण कट करते आणि तोपर्यंत थोडी कढई पण तापल. आणि अगोदर मी काजू आणि बदाम कट करून घेतले आणि त्यानंतर कढईमध्ये मी तर 3 चमचे तूप घेतलं आहे. तर छोटा चमचा असल्यामुळं 3 घेतला आहे. 1 मोठा चमचा घेतला तरी काजू बदाम छान असे फ्राय होतात. तर इथं मी काजू बदाम अशा तुकडे करून घेतले आहेत चाकूनी आणि कट करून घेतल्यानंतर तूप थोडंसं गरम झालं तर थोडासा मीडियम गॅसवरतीच मी इथं हलकासा कलर असा बदलले होईपर्यंत, म्हणजे गोल्डन थोडासा कलर आला की इथं मी एका प्लेटमध्ये आता हे काजू बदाम पण काढून घेते. तर छान असे तुपामध्येच असे काजू आणि बदाम गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. आणि आता हे काढून घेते. आणि खजूर पण असा बारीक कट करूनच ठेवलेला होता. आता हे खजूर पण इथं मी 1 चमचा तुपामध्ये छान आता फ्राय करून घेणार होता. तर माझं हे छोटा चमचा आहे त्यामुळे मी 2 चमचे टाकले आहेत. तर त्यानंतर छान तापलेलं होतं आणि त्यामध्ये आता मी इथं बारीक कट करून घेतलेले खजूर पण छान परतून घेणार आहे. तर जास्त वेळ परतून नाही घेतलेले, 7-8 मिनटं असं
छान बारीकच गॅसवरती मी परतून घेतलेले आहेत आणि असं मीडियम पण नव्हता ठेवला, बारीक गॅसवरती परतून घेतला आहे. थोडासा परतून झाला की आणखी 1 चमचा तूप टाकला आहे आणि आणखी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. तर आपल्याला समजून येतं लगेच की खजूर छान हे झालेलं आहे, तुपामध्ये परतलेला आहे. लगेच असं गोळा व्हायला सुरुवात होतं असं. तर त्यानंतर मग इथं छान खजूर पण 7-8 मिनटं असं परतून घेतला. त्यामध्ये लगेच मी काजू आणि बदाम पण छान फ्राय करून घेतलं होतं. हे पण टाकून सगळं मिक्स करून घेतलं आहे इथं. आणि त्यानंतर कढई गॅस बंद करून घेतला आणि आता हे असं एका प्लेटीत काढून घेतलं आहे. तर इथं अर्धा किलो खजूर असं घेतलं होतं. आता छान असे इथं थोडंसं म्हणजे गरमच असल्याचंच मी लाडू इथं हे करून घेतले होते. एक साईडने असं जास्त गरममध्ये पण लगेच हात नाही केला, थोडंसं अंदाज घेऊन इथं मी लाडू पण वळणं घेणार आहे. तर इथं मी तेच सांगत होते की सगळं आता काजू बदाम एकत्र मिक्स केलं आहे, आता लाडू बनवून घेते. तर त्यानंतर इथं मी लाडू पण वळण्यासाठी घेतले आहेत. तर लगेच वळतात, काय जास्त वेळ लागत नाही. छान फक्त हे असं गरम एका साईडनेच घेतलं आहे, एकदम सगळं हात हे नाही केलेलं. आणि असं छान इथं मी खजूर आणि काजू बदाम टाकलेलं छान एकत्र असं लाडू वळण्यासाठी घेतला आहे. तर छान झाला होता लाडू, बरं का, लगेच वळला, काय असं वेळ लागला नाही. एका हाताने असं छान वळून थोडंसं असं काजू बदाम हे झाल्यासारखं होतं. तर असं इथं लाडू पण छान करून झालेला आहे आणि आता इथं ठेवते आणि दुसरा पण लाडू असाच करून घेते. तर दुसरा पण लाडू वळताना इथं शेअर केलेला आहे. तर हा पण एक लाडू आता इथं वळून घेतले. तूप थोडंसं जास्त सगळं हाताला लागल्यासारखं झालं होतं, पण नंतर बरोबर व्यवस्थित दिसत होते लाडू सगळे. तर छान इथं सगळे लाडू असे बांधून घेतलेले आहेत. तर बघा सगळे लाडू छान असे बनवून घेतलेले आहेत. खजूर आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकून, काजू आणि बदामच टाकलं होतं, जास्त ड्रायफ्रूट नव्हते घेतले. तर छान असे बघा लाडू पण झालेले आहेत. तूप थोडंसं जास्त वाटतंय हाताला, पण नंतर होऊन जाईल व्यवस्थित. तर छान असे लाडू पण केलेले आहेत आणि रेसिपी पण सोपी एकदम लवकर होती. फक्त खजूर अगोदर कट वगैरे करून ठेवायला पाहिजे, नाहीतर रेसिपी लवकर होती आणि वेळ नाही लागत आणि कमी सामानामध्ये पण होते. आपलं जे कमी साहित्य असतं घरात, खजूर तर असतं, काजू बदाम पण आणलेलेच असतात. आपण गरम करून थोडंसं तूप टाकून केलं तर छान होतात लाडू. एक लाडू दिला तरी पण मुलांना चांगले खातात पण लवकर. त्यामुळे इथे असे छान लाडू करून घेतलेले आणि असं खजूर लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा.